हॅलो गाईस, तुमचा लाडका यश मोरे. आज लय दिवसातनं व्हिडिओ काढतोय कारण की जरा दिवस तब्येत ठीक नव्हती माझी, तर त्याच्यामुळे मी आज व्हिडिओ काढतोय. तर व्हिडिओ चालू करायच्या पहिलं चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनवर क्लिक करा, म्हणजे लेटेस्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. हॅलो गाईस, आजचा व्हिडिओ राहणार आहे फेमस रील स्टार वर्सेस यूट्यूब रोस्टर. तर तुम्ही मध्ये खूप रील बघितले असेल किंवा काय नाही का, किंवा न्यूज बघितली असेल की रील स्टारने एका नाही का यूट्यूबरला मारलं, रोस्टरला मारलं नाही का, खूप बेदम मारहाण झाली, तर केस चालू आहे. ते त्याच्या संदर्भात मला आहे ना आज व्हिडिओ काढायचा होता की नाही का, प्रत्येक रील स्टारला एक काढायला पाहिजे ना. आता तो रील्स अपलोड करतो, हे करतो प्रमोशनचे ह्याचे त्याचे तर त्यांनी आहे ना खात्री घेतली पाहिजे की आपण जे फॉलोअर्सला म्हणजे नाही का असतात की त्यांचे मित्र नाही का, त्यांची मोठी हाईप असते आणि ते काय करतात, त्या नादात आहे ना ते ना चुकीचे प्रमोशन करतात या ह्याचे त्या ह्याचे, पण त्यांचे पैसे दावले नाही जात, उलट त्यांना इन्कम येत असते. पण ज्यांचे त्यांनी लोक प्रमोशन करतात ते सेफ आहे का नाही, उद्याला जर काही घपला झाला किंवा काय झालं त्या जिम्मेदार कोण, पैसा पाणी तर जातो. प्रमोशनसाठी ते जे लिंक बिंक अपलोड करतात हे करतात, तर त्याच्यामुळे ना कितीतरी जणांना आहे ना लॉस झालेला असतो. तर असे फेक प्रमोशन नाही करायला पाहिजे ना. तर त्या प्रमोशनच्या नादात आज एवढे मोठे रील स्टार लोक आहेत जे खूप फेमस आहेत, आणि ते जे छोटे यूट्यूबर लोक असतात किंवा नाही का फेमस यूट्यूबर असतात, तर त्यांना काय करतात ते आता रोस्टिंगमध्ये कसं असतं, एकामेकाला रोस्ट करतात त्यांना खूप नाही का असं अति प्रमाणात करतात. आता रोस्टर आणि रील स्टारमध्ये आजकाल खूप तुम्ही कॉन्ट्रोवर्सी बघत असाल, तर खूप भांडणं होती खूप नाही का, अशा कारणांवरनं नाही का, छोट्या छोट्या कारणांवरनं खूप भांडणं होती. तर आजचा व्हिडिओ त्या कारणांसाठी काढला आहे किंवा नाही का, मध्ये तुम्ही बघितलं असं एका रजिस्टरने एकाला यूट्यूबरला खूप बेदम मारला, आणि तो रील आता मी कोणाचं नाव नाही घेत, वाईट वाटतं की एखादे तुम्ही रजिस्टर आहे, दोघं क्रिएटरच आहे ना. तो तुझे त्याचे मुद्दे मांडतोय, तू तुझे मुद्दे मांडतोय ते. तर पुढं काय झालं मित्रांनो की ते नाही का खूप पुढं गेलं की नाही का, ह्याने त्याला बोलवलं त्याने ह्याला बोलवलं, नाही का मार बेदम मारहाण झाले नाही का. तर एवढ्याशा कारणावरून आता मला एक सांगायचं आहे तात्पर्य की तुम्ही नाही का, म्हणजे आता रील बिल काढता हे काढता तर तुम्ही चांगलं काढत जा. प्रमोशन फेक प्रमोशन करू नका, काय नका. तुम्ही 4 पैसे कमावता ना हे करता ना, पण तुमचं कसं आहे, तुमचं पण नाव खराब झालं, आज दोघांचं नाव खराब झालं. दोघांचे एवढे मेहनत केली ती, दोघांची पण हाईप जास्त आहे. ह्याला मारहाण कर त्याला मारहाण करून करून काय भेटत नाही. झालं त्यांना तू समजून सांगायचं, एकमेकाला समजून सांगितल्याशिवाय त्या अशा गोष्टी भेटत नाही. तर तुम्ही एक विचार करा, आता उद्याला जर जे पोरं इंस्टाग्रामवर रील्स काढते ते नाही का खूप असे काढतात की चांगले कंटेंट, घाण कंटेंट, वाईट कंटेंट कशी पण असेल, तर त्यांनी एक जरा आहे ना लक्ष द्यावं की आपण जे व्हिडिओ काढतोय ते पब्लिकसाठी चांगले आहेत का नाही. जे तर आपण रील बिल काढतोय तर त्याच्यामुळे ना पब्लिकमध्ये नाही का असं वाटतं की नाही का चांगलं आपला आदर्श आहे, तर आपण ह्याच्यासारखंच काढावे. ते तर तुम्ही पण असे काढा की समोरच्याने तुमची कॉपी केली पाहिजे किंवा तुमचे व्हिडिओ स्टोरीला लागले पाहिजे. तुम्ही असे घाण कंटेंट करू नका, फेक प्रमोशन करू नका कुठल्या गोष्टीचं की ज्याने आपल्यामुळं 4 लोकांचं अजून नुकसान होईल. ते जे पोरं असतात तुमचं फेक प्रमोशन बघून नाही का, जे पैसे जमवलेले असतात त्यांच्या अभ्यासासाठी किंवा इतर गोष्टी काय घ्यायचं स्वप्न असेल त्यांचं, मोबाईल आणणं नाही का, किंवा घरच्यांची इमर्जन्सी असेल, दवाखाना असेल किंवा काय, तर त्यांना काय वाटतं की त्या अपेक्षेवर की जे तुम्ही हे करताय ते प्रमोशन करता की यातनं पैसे डबल होईल, टेबल होईल, तुम्हाला चांगला फायदा होईल, हे होईल. तर त्या प्रमोशनच्या नादात आहे ना काय होतं की नाही का, ते सगळे पैसे गमवून बसते. जिंकत तर कोणीच नाही, मला तेवढी गॅरंटी. ते त्यांच्याच मित्रांना जे तुम्ही ज्यांचा आदर्श म्हणून हे करता ना, की लिंक ID बायोला हे ते नाही का म्हणून, ते प्रमोशन काय नसतं, त्यांचेच 4-5 मित्र असतात, ते त्यांना इंस्टावर तुम्ही बघितलं असेल खूप जणांनी स्टोरी टाकली की नाही का, मला एवढे मेसेज येतात चांगले नाही का, मला पैसे भेटतात, मी 8,000 रुपये कमवले, 2,000 रुपये कमवले, 4,000 रुपये कमवले. ते सगळे त्यांचे मित्र असतात. काही प्रमोशन बिमोशननी काही वाढत नाही शक्य तर. एका दुसऱ्याचं नशीब जातं, पण बाकीचे आता 100 जणांमधलं 10 जणांनाच ते मौका भेटतो, 10 किंवा 5 जणांना. मग ते 100 जणांचे पैसे गेले कुठं. वेळ गेला, पैसे गेले, पास्ताव करता तुम्ही. तर मेसेज करता रिस्टर लोकांना की माझं असं झालं तेच झाले, ते तुमच्या मेसेजला रिप्लाय पण देणार नाही. ते म्हणतील की तुमच्या रिस्कवर तुम्ही खेळत होता, आम्ही फक्त सांगितलं तुमचं खेळायचं का नाही कर्तव्य, मग तुम्ही कोणाला दोष देणार. आणि अशा कारणांनी आहे ना कधी कधी बँक अकाउंट आपलं हॅक होतं. तुम्ही विचार करू शकता, बँक अकाउंट हॅक होतं अक्षरशः.
अकाउंटमधली जेवढी तुमच्या महिन्याभरची किंवा आयुष्यभरची कमाई येते आहे ना सगळी, त्या लोकांपर्यंत जाते. की तुम्ही नाही का जे आय डी लॉग इन करता किंवा नाही का तुम्ही ज्या लिंकवरनं क्लिक करता त्या लिंकवर नाही ना तुमचे आहे ना अकाउंट हॅक होतं. अकाउंट अक्षरशः आहे ना हॅक होतं अशा गोष्टी. तुम्ही विचार करा की नाही का तुमचं अकाउंट हॅक होतं आहे. आणि जे रोस्टर लोक नाही का असे म्हणजे रोस्टर लोकांचं काम असतं की जे चुकीच्या गोष्टी असतात, जे नाही का डिस्चार्ज लोक असतात किंवा काय त्यांची चुकीची गोष्टी नाही का तर ते आहेत ना त्यांना रोस्ट करतात का तर त्यांना कळायला पाहिजे की ती चुकी काय घडते त्यांच्याकडे. मग नाही का त्याच्यानंतर ना चुकी घडते तर हे लोक त्यांना दाखवायचा प्रयत्न करतात. त्यांना काय वाटतं हे लोक यांना रोस्ट करतात. आता तुझी चुकी दाखवते म्हणलं की त्या चुकीतनं सुधारायला पाहिजे, की कळायला पाहिजे की नाही का असं असं हे नको आपल्यामुळं 4 लोकांचं नुकसान होईल. तर पुढं काय विषय मित्रांनो की हे तर झालं. आता रजिस्टर लोकांना तर नाही का मला सांगायचं तात्पर्य हेच आहे की तुम्ही जरा आहे ना बघून प्रमोशन करा किंवा कुणाचं नाही का असं वाईट करू नका. रील्स आपले चांगलं कंटेंट चांगले घ्या, असे काही असे फालतूचे घेऊ नका. म्हणजे कसं आहे तुम्हाला कोण रोस्ट पण करणार नाही, तुम्हाला कोण म्हणजे कोणतरी आदर्श घ्यायला पाहिजे ना तुमचा, बरोबर का नाही. पुढचा माझा प्रश्न आहे ना यूट्यूबर लोकांना जे रोस्टिंग बिस्टिंगचे व्हिडिओ काढतात तुम्ही पण जरा बघून ना तुम्ही बरोबर चांगलं नाही का म्हणजे समाजापर्यंत चांगल्या गोष्टी पसरवायचा प्रयत्न करताय, पण काही काही लोकांना असे आवडत नाही. तुम्ही त्यांची पहिले मेसेज करा, त्यांना परमिशन घ्या की मी अशा तुमच्या गोष्टीवर व्हिडिओ काढतोय. तर त्या म्हणजे त्यांनी काय होणार की जे काल त्या भावासंगत घडलं त्या दिवशी ते कुठल्या यूट्यूबर संगत घडलं नाही पाहिजे ना कुठल्या व्यक्तीसंगत घडलं पाहिजे एवढं नाही का. तर तुम्ही पण एक काम करा अक्षरशः तुम्ही त्यांना मेसेज करा, परमिशन घ्या. जर नसेल देत तर तुम्ही दुसऱ्या गोष्टींवर व्हिडिओ काढा, त्या व्यक्तींवर काढू. कळलं का. तुम्ही तुमचं काय करता थोडं टाईम घालवता व्हिडिओ काढता हे करता ते करता किंवा नाही का तुम्ही चांगल्याच समाजापर्यंत नाही का गोष्टी पोचवायचा प्रयत्न करता. पण काही लोकांना अशा गोष्टी पटत नाही. तुम्ही परमिशन घ्या असं असं आहे तसं तसं आहे तर ते हे करतात. तुम्ही काय करता परमिशन घेत नाही व्हिडिओ टाकता, नंतर ना काहीतरी अंगलटी येतं, मग असे किस्से घडतात. आता जर तुमच्याबद्दल एखादा व्यक्ती बोलला चला कुठली पण गोष्ट असेल त्याची तुम्हाला पण राग येणार सहज असं कोण तुम्ही किती पण एकामेकाला समजो कोणाला हे नाही वाटत स्वतः. तर एखादा व्यक्ती तुम्हाला विनाकारण बोलत असा चल तुमची व्हिडिओ पण आहे, पण काही काहींना सण नाही होत अशा गोष्टी. तुम्ही पण चांगलं कंटेंट घ्या, चांगल्या व्यक्तींबद्दल बोला. तुम्ही असं नाही का रोस्टिंग हे रोस्टरचंच आहे प्रत्येक नाही का यूट्यूबरला सांगायचं तुम्ही चांगले व्हिडिओ काढा, एकामेकाला रोस्ट करू नका ना काय करू नका. जेवढं आहे तेवढं नाही का चांगल्या गोष्टी पसरवा लोकांपर्यंत की ह्यांनी एवढी प्रगती केली असं का. थोड्याफार गोष्टी रोस्ट करा तुम्ही. असं मी खूप रोस्टिंग बघितले आत्तापर्यंत की एवढे बेकार रोस्ट करतात नाही एकामेकाला तर एखाद्याला राग जेवढे अक्षरशः रील्समध्ये पण ते नाही का जे शिव्या बघितल्यात शिव्यागाळ्या बघितल्यात किंवा काहीतरी बघितले त्याच्यापेक्षा जास्त आहे ना मी यूट्यूब लोकांचे ना रोस्ट बघितले. काय तर काही याला रोस्ट करतं घाण म्हणजे इंस्टाग्रामचे खवट नाही बोलत एवढे घाण तेवढेच ना यूट्यूबवर लोक वाईट वाईट बोलतात एखादं मग एखादं संतापणारच. आता तुम्ही काही काही लोकांवर असं काही करता की जे चांगले नाही का म्हणजे उद्योजक आहे हे ते तुम्ही त्यांना पण रोस्ट करताय म्हणजे ज्यांनी स्वतःच्या मेहनतीने अक्षरशः कष्ट केलेले असतात त्याला तुम्ही एवढं बेदम रोस्ट करता. विचार करतो म्हणजे जे मेहनत करून एवढं वरची शिडी चढले तुम्ही त्यांना एवढं डेंजरवालं रोस्ट करता. तर एखाद्याचा संताप होतो की अरे मी आयुष्यात चांगले रील काढलेत किंवा काय केलेत काय. आणि काही काही लोक काय करतात असे लय डेंजर रोस्ट करतात एकामेकाला. तर एखाद्याचं पण डोकं खराब होतं अशा गोष्टींनी. तुम्ही अशा गोष्टी करू नका एकामेकाला असे डेंजर रोस्ट करू नका. चांगल्या पद्धतीने रोस्ट करा, किरकोळ किरकोळ गोष्टींवर रोस्ट करा थोड्याच्या गोष्टीसाठी. नाही तर त्या दिवशी सारखे ते परत हे होईल पाडण्याचे कामं किंवा काय. तर तुम्ही ना असे कृपया करून व्हिडिओ काढणं बंद करा फालतूचे घाण. तुम्ही मला काही नाही आता ऑडियन्स तुम्ही बघता की ऑडियन्स तुम्हाला बघत असं नाही कर. उद्योजक पण असतात त्यांना पण रोस्ट करत नका जाऊ किंवा नाही का ते तर लय मेहनत करून पुढे गेलेले असतात. काही वाईट परिस्थिती असते एखाद्याची एक टाईम आहे ना त्यांना आहे ना कोण जवळ करत नाही, मित्र जवळ करत नाही. ते छोट्या छोट्या गोष्टींनी त्यांनी अक्षरशः आहे ना खूप मोठं लोन घेतलेलं असतं की त्यांच्या करिअरसाठी. आणि तुम्ही किरकोळ गोष्टीवरनं तुम्ही रोस्ट करणार त्याला ह्याला करणार त्याला करणार त्याने काय होतं कारण की तो उद्योजक जे शून्यापासून निर्माण केलेलं असतं ना विश्व तर तो आहे ना डिमोटिवेशनल होतो. डिमोटिवेट अख्खा होतो तो. विचार करा तुम्ही मोटिवेट करा ना त्याला. तुम्ही छोट्या छोट्या कारणावर नाही ह्याचं असं आहे त्याचं तसं रोस्ट करता.
काय फायदा नाही. कारण की कसं आहे एखाद्याने कुठलं कष्टाने केलेलं असतं, कमवलेलं असतं, कसं एक टाईम ते उपाशी पण झोपतात काही काही जण. मग आता त्यांचं असं आहे ते मास करणारच ना. त्यांनी असे दिवस बघितलेत. आता काही 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 म्हणतात रोस्ट की ना का एवढा मास दाखवतो, तेवढा मास दाखवतो. मास सगळेच दाखवतात. कारण कसं आहे आता तो मास दाखवणार त्याने एक टाईम असे वाईट दिवस बघितलेले असतात. तर तो मास दाखवणं त्याचं आहे ना जन्मसिद्ध हक्कच आहे. का कारण की त्यांनी तेवढं वाईट दिवस भोगलेले पण असतात. तेव्हा त्याच्या वाईट वेळेत कोण येत नाही. आणि आता चांगली वेळ आल्यावर सगळं बोलायला येतात का त्याला. ही चुकीची गोष्ट आहे. तर एक ह्यो सांगायचा संदर्भ आहे की दोघांनी रील स्टार आणि यूट्यूब रोस्टर सगळ्यांनी ना आपापले व्हिडिओ जरा आहे ना पद्धतीने वाढणं. कारण की कसं आहे तुमच्या एका व्हिडिओच्या नादात आहे ना जे बारीक बारीक पोरं तुमचे व्हिडिओ बघतात रोस्टर लोकांचे पण आणि यांचे पण जे ज्यांना आयडल मानत असतात हे मानतात मग ते तुम्हाला कमेंटमध्ये घाण शिवाय देतात. दोन्ही रील स्टारला पण देतात आणि यूट्यूबरला पण देतात. तर तुम्ही एक सांगायचं तात्पर्य आहे की तुम्ही चांगले व्हिडिओ काढा म्हणजे ना यूट्यूबर लोकांना पण सांगणे आणि रील स्टार लोकांना पण एकदम चांगलं आहे. चार पोर शिकले पाहिजे. आज तुम्हाला बघून पोरं आहे ना पुढं जायला वागतात. तुम्हाला बघून ते व्हिडिओ काढायला चालू करतात. स्वतः मी पण कितीतरी रील्सर किंवा नाही का कितीतरी यूट्यूबवरला बघून मी व्हिडिओ चालू केला अक्षरशः. तर विचार करता. तर हेच सांगणं आहे. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. कृपया करून कोणी कोणाला रोस्ट करू नका आणि रील्स चांगले बनवा आपापले की पुढं असं त्या भावासंगत घडलं तर पण कुठल्याही व्यक्तीसंगत घडू नये. तर कसा वाटला व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे लेटेस्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की होईल. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.